पहिल्यांदाच भारतीय जनता पार्टीला पहिला तगडा मोठा झटका। बॅलेट पेपरवरती झालेल्या या निवडणुकांमध्ये भाजपची हवा टाईट मित्रांनो। मुंबईसह देशभरात झालेल्या बॅलेट पेपरवरच्या निवडणुकांमध्ये भाजपला जवळजवळ 320 जागांचा फटका, तर महाराष्ट्रासह वेगवेगळ्या राज्यात झालेल्या बॅलेट पेपरवरच्या निवडणुकांमध्ये भाजप अतिशय सुमार कामगिरीमुळे चौथ्या स्थानी, एकनाथ शिंदेच्या शिवसेनेलाही 0 जागा, मात्र इंडिया आघाडीने आपला संपूर्ण वर्चस्व राखलं कायम। बघूया महत्वाची बातमी, भाजपचा दारुण पराभव नरेंद्र मोदींच्या पर्वाचा अस्त। ज्या देशामध्ये नरेंद्र मोदींच्या नावावरती भारतीय जनता पार्टी आपल्या सगळ्या निवडणुका लढत होती, जिंकत होती, आता मात्र नरेंद्र मोदी नावाचा ब्रँड भाजपचा संपत आला असून आता मात्र भाजपची प्रचंड गोची निर्माण झाली आहे। गेली 15 वर्ष संबंध भारत देशामध्ये भारतीय जनता पार्टी नरेंद्र मोदी यांच्या नावाने मत मागून संपूर्ण देश पादाक्रांत करण्यासाठी लढाई लढत होती। आता मात्र मित्रांनो, भारतीयांनी संपूर्णपणे ओळखलं असून भारताची सत्ता कुणाच्या हातात द्यायची या दृष्टीने पावलं उचलली गेली आहेत। यातच अतिशय प्रतिष्ठेच्या मानले गेलेल्या या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीला मात्र प्रचंड मार खावा लागलाय आणि या सगळ्याच भागामध्ये भाजपची अवस्था अतिशय दयनीय झाली असून ठाकरेंसह इंडिया आघाडी मात्र या भागामध्ये प्रचंड विजयी झाली आहे। मित्रांनो, आपण पाहतोय की राज्यामध्ये निवडणुका पार पडत आहेत। त्या निवडणुका सहकारी सोसायट्यांच्या निवडणुका आहेत। या सहकारी तत्वांच्या निवडणुकांमध्ये भाजपला मात्र जोरदार फटका बसतोय। आज झालेल्या मराठवाडा, त्यानंतर कर्नाटक, तेलंगणा, हरियाणा, पंजाब, झारखंड आणि पश्चिम बंगाल या भागातील जवळजवळ 760 सहकारी सोसायट्यांमध्ये भारतीय जनता पार्टीची पराभवाची जी मालिका सुरू झाली, ती मालिका सर्वच्या सर्व राज्यांमध्ये सुरू होती। बॅलेट पेपरवरती भारतीय जनता पार्टी कधीही जिंकत नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झाले। तेलंगणा आणि कर्नाटकमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जवळजवळ 760 जागांपैकी भाजपला 120 जागा आल्यात। इथे मात्र भाजपचा जवळजवळ 550 जागांवरती दारुण पराभव झालाय आणि या भागामध्ये इंडिया आघाडीचं वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झालंय। त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये देखील 320 जागांपैकी भारतीय जनता पार्टीला अवघ्या 2 जागी आपलं यश मिळवता आलंय। पंजाब हरियाणामध्ये आपने आपलं वर्चस्व सिद्ध करत तिथे देखील 160 जागांपैकी 148 जागांवरती आपने आपली सत्ता राखली असून भाजपला फक्त 3 जागीच तिथे यश आलंय। मित्रांनो, एकंदरीत राज्याच्या वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये बॅलेट पेपरवरती निवडणुका होत आहेत। स्थानिक मतदार आणि स्थानिक मुख्यमंत्री ह्या सगळ्या निवडणुका बॅलेटवरती घेत असल्या कारणाने भाजपलाही त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करता येत नाही आणि त्या भागामध्ये भाजपची मात्र अशा प्रकारची दयनीय अवस्था झाली असून बॅलेट पेपरच हा महत्त्वाचा असून ईव्हीएम हटाव अशी मोहीम सध्या अनेक मुख्यमंत्र्यांनी राबवली आहे। जगाच्या वेगवेगळ्या देशांमध्ये ईव्हीएम बाजूला सारून बॅलेटवरती निवडणुका घेतल्या जातात, परंतु महाराष्ट्रासह देशभरामध्ये अजूनही बॅलेटचा वापर होत नव्हता। परंतु आता या निवडणुकांमध्ये झालेल्या बॅलेटवरती मात्र भाजपचा जो पराभव झालाय यानुसार पुन्हा एकदा नवीन बातमी समोर येते, म्हणजे भाजपा बॅलेट पेपरवरती कधीही जिंकत नाही हे मात्र सत्य सगळ्यांसमोर आल्याने आगामी काळातील होणाऱ्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांसाठी इंडिया आघाडीने जोर लावलाय की आता सगळ्या निवडणुका बॅलेट पेपरवरती झाल्या पाहिजेत। ईव्हीएम हटाव देश बचाव अशा प्रकारच्या घोषणा देऊन स्थानिक नेत्यांनी मात्र भाजप विरोधात रान उठवल्याची चर्चा देशभरात सुरू झाली। मित्रांनो, एकंदरीत जर पाहायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये देखील आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नंतर सहकारी सोसायट्यांमध्ये, कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये भाजपचा आणि शिंदेगडाचा पराभव होण्यास सुरुवात झाली आहे। म्हणजेच ईव्हीएम वरती जरी भाजप जिंकत असते तरी बॅलेट वरती मात्र भाजपची गोची प्रचंड प्रमाणात होते हे पुन्हा एकदा सिद्ध होत आहे। मित्रांनो, एकंदरीत महाराष्ट्रात भाजपला जरी यश आलं असलं तरी राज्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये भाजप मात्र पराभूत होण्यास सुरुवात झाली हे मात्र कोणीही नाकारणार नाही। आगामी काळात महाराष्ट्रात देखील भाजपची अवस्था अशीच होईल
अशी शक्यता आहे. आपणास काय वाटतंय, भाजपा संपूर्ण देशात पराभव होईल का? आपल्या प्रतिक्रिया द्या.